त्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. मला असं वाटतं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या काही गोष्टी ज्या आहेत ते भारतीय पुरातत्व खात्याच्या याच्यामध्ये येतात, कक्षेत येतात आणि मग ते त्यावेळेला त्यांनी तो निर्णय घ्यायचा असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे ना. अजित पवार आणि शरद पवार आज पुन्हा एका बैठकीला एकत्र होते. गेल्या काही दिवसांमध्ये जवळ वाढते का अशी देखील चर्चा आहे. असं आहे की अजितदादा आणि शरद पवार किंवा जयंत पाटील किंवा इतर सुद्धा ज्या वेगवेगळ्या पक्षाचे लोक त्या वेगवेगळ्या संस्था आहेत. मग काय साखरेच्या बाबतीमध्ये असतील, ऊसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील, इतर काही बाबतीमध्ये, तर त्याच्या वेळा त्या किंवा हे आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवारसाहेब पण आहे, अजितदादा पण आहेत, कधी कधी सुप्रिया सुळेसुद्धा आहेत, अनेक ठिकाणी अशा ठिकाणी. तर या सामाजिक संस्थांच्या आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात किंवा चर्चेसाठी ते एकत्र येतात. काय तो भाग काही नवीन नाही आपल्याला. संजय राऊत म्हणते की ते दोघं एकत्र आलेलेच आहेत. म्हणजे संजय राऊतांचं असं मत आहे म्हणजे सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार त्या दृष्टीने ह्या पवारांच्या भेटीकडे पण बघितलं आहे. संजय राऊत म्हणाले की ते एकत्र आलेले. ठीक आहे, चांगली आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर घडत असेल चांगलं, आणि मी तर अगोदर सांगेल सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे. मी तर शिवसेनेत होतो 25-27 वर्ष, काय म्हणून मला आनंद आहे एकत्र आले तर, आणि इथे पण 30 वर्ष होतो म्हणून एकत्र आले तर आनंदच आहे आम्हाला. असं आमच्या मनात कुणाचंही कुटुंब फुटावं आणि कुटुंबात क्लेश निर्माण व्हावेत असं मला तरी वाटत नाही. पण ठीक आहे, आता राजकारणामध्ये कधी कधी जे आहे पती एकीकडे पत्नी एकीकडे असं होतं. एका ठिकाणी पत्नी मुख्यमंत्री होते आणि पती विरोधी पक्षात असतो. अशा सुद्धा घटना उत्तर प्रदेशपासून आपण झालेला आपल्याला माहीत आहे इतिहासामध्ये जर गेला तर राजकीय मतभेद असू शकतात, पण कौटुंबिक जे आहेत वातावरण चांगलं असेल तर उत्तम. अजय आणि ज्या पद्धतीनं जे आम्हाला उचकवलं जात आहे आणि भाषा वापरली जाते आहे आणि ती भाषा अशा लोकांकडून की ज्याचा बुकशेल्फ हा त्याच्या टी व्ही जो आहे त्याच्यापेक्षा लहान आहे ज्याचा बुकशेल्फ, अशा माणसाला उत्तर द्यावे लागतं आम्हाला कधी कधी. यावर संजय शिरसाट असं म्हणालेलं आहे की तुमच्या याच वक्तव्यावरती संजय शिरसाट जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे ते असं म्हणतात की भुजबळांनी यापूर्वी अनेक लढाया लढलेल्या आहेत, त्यांनी आता लढणं थांबवलं आणि समाजसेवा करावी. नाही, असं आहे, लढता लढता मी समाजसेवा पण करत असतो आणि मी राजकारणात आलो तर त्यांना कल्पना आहे की मला माहिती नाही, कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जरी असले तरी बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं, त्यांचे विचार किती ऐकले माहीत नाही, पण बाळासाहेब ठाकरेंचंच म्हणणं आहे की आपल्याला समाजसेवा करायची आहे आणि ते समाजसेवा करण्यासाठी 80% समाजसेवा 20% राजकारण, आणि राजकारणातच मुळे बाळासाहेब आले महानगरपालिकेमध्ये, विधानसभेत, लोकसभेत, ते समाजकारण करण्यासाठीच त्यांनी पावलं उचलली. तर तेच बाळकडू आम्हाला मिळालेलं आहे. यावर शिक्षक असं पण बोलले की ह्या वयात लढण्याची भाषा करू नये. नाही, ठीक आहे ना, जोपर्यंत अंगात शक्ती आहे तोपर्यंत मनुष्य लढतो, तो कदाचित जीवात आहे तोपर्यंत सुद्धा लढतो. साहेब, दाभोळकरांवरती पुस्तक येत आहे, त्यांच्या हत्येच्या कटातला जो संशयित आरोपी आहे भावे नामक, त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे दाभोळकर हत्या आणि मी, आणि त्याचं आज कोल्हापूरमध्ये प्रकाशन होत आहे आणि त्या प्रकाशनाला देखील जे दाभोळकरांच्या हत्येमध्ये संशयित आरोपी आहेत ते त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला असणार आहे. असं नाही की दाभोळकरांची हत्या झाली, एक तर त्यांचे जे आहेत ते आरोपी लवकर सापडत नव्हते, आता सापडले, काही सापडले, त्यांच्यावर केसेस सुरू आहेत. आणि अशा वेळा जर काही चुकीचं काही घडत असेल तर सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. अमित शहा ज्यावेळेला सुनील तटकरेंच्या घरी गेले त्यावेळेला तिथे हेलिपॅड बनवण्यात आलं आणि हे
सरकारच्या जनतेच्या पैशातून बनवण्यात आले होते असं अंजली दमनिया म्हणतात. आता असं आहे ना की मुख्यमंत्री असतील, मंत्रीसुद्धा अनेक ठिकाणी जातात, त्यावेळेस हेलिपॅड बनवलं जातं. मुख्यमंत्री जातात, हेलिपॅड बनवलं जातं. ज्या वेळेला प्रधानमंत्री किंवा अमित शहासारखे जे गृहमंत्री येतात त्यावेळेला ते आणि त्यांच्या बरोबरीने काही संरक्षण करण्याकरता काही हेलिकॉप्टर्स कधी असतात. 4-4 हेलिकॉप्टर्सचं जे आहे हेलिपॅड बनवावं लागतं. आणि आता ते रायगडावर गेल्यानंतर साहजिक आहे कुठेतरी जवळच्या एक पक्षाचा प्रमुख, आमच्या पक्षाचे प्रमुख काय तटकरे, ते यांचं घर त्या जिल्ह्यात जवळच आहे. त्यांनी त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं, त्याने ते स्वीकारलं. आता जेवणाचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर आता नुसतं तिथे जायलाच अर्धा दिवस लागला असता ना, बाय कार वगैरे. हेलिपॅड कुठेही ते ही मंडळी जाणार भारतामध्ये तरी त्यांच्यासाठी मोठी हेलिपॅड बनवावीच लागतात सरकारला. त्यात काय नवीन आहे अशातला भाग नाही. हां, आता मुंबईसारखं मोठं एअरपोर्ट असेल तर ठीक आहे. आता मुंबईत आल्यानंतर सुद्धा दक्षिण मुंबईत जायचं असेल तर नेहमीचं तिकडचं मोठं हेलिपॅड आहे ते ही मंडळी वापरत असतात. कुंभमेळ्याच्या संदर्भात बैठका झाल्या, कसल्या कुंभमेळ्याच्या संदर्भात बैठका झाल्या, घोषणा झाल्या, पण प्रत्यक्ष कामं सुरू झाली नाहीत. साधू महंतांमध्ये देखील नाराजी आहे या सगळ्या. मला काय त्याच्यात माहिती नाही. स्वतः मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष देत आहेत आणि जिल्हाधिकारी आणि म्युनिसिपल कमिशनर यांचा मुख्यतः रोल आहे याच्यामध्ये. कारण अनेक कामं जी आहेत ते जिल्हा पातळीवरची आहेत, बरीचशी कामं जी आहेत म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या पातळीवर आहेत. तर त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे ना की आपल्याला किती दिवस राहिलेले आहे आणि काय काम करायचं आहे, गोल काय आहे, आणि त्या पद्धतीनं मग ते एक्सपिडाईट करायला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की हे सगळं करताना त्यांनी शेवटी कुंभमेळ्याला येणाऱ्या लोकांची सोय हे महत्त्वाचं बरोबर, परंतु ते झालेल्या सोयी ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक शहरामध्ये लोकांना पुढे सुद्धा उपयोगी पडणाऱ्या असतात. तर अशा वेळेला नाशिक शहरातले जे लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्ह्यातले काही लोकप्रतिनिधी असतील त्यांना निदान समजून सांगितलं पाहिजे आम्ही हे करू. कदाचित एखादी सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना समजता, एखादी गोष्ट नजर चुकीनं समजत नाही, तर अशा वेळेला तिथले लोकप्रतिनिधी सांगू शकतात हे इथे असं आहे. आणि मग त्यांना जर समजलं तर ते सुद्धा प्रचार करतील की नाही काम सुरू झाले काय आहे. पण आतमध्ये काय चालू आहे कुणाला जर कळलंच नाही तर मग अशा प्रकारच्या त्या गोष्टी ज्या आहेत ह्या चर्चेला सुरुवात होते आहे. मला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री लक्ष देत आहेत, परंतु लोकल अधिकारी जे आहेत, स्थानिक अधिकारी आमचे, त्यांनी या बाबतीमध्ये योग्य ती पावलं टाइम टेबल त्यांच्या पुढचा जो समोर ठेवून उचलली पाहिजेत. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा जो सहभाग आहे त्याच्यावरून सध्या राज्यात वाद सुरू आहे. पण फडणवीसांचं असं म्हणणं आहे की हिंदी भाषा लादण्याचा कुठलाही प्रयत्न करत नाही आहे. अतिशय उत्तम गोष्ट आहे आणि त्यांच्या हे जे त्यांचं भाष्य आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. त्यांनी स्पष्ट सांगितलं हिंदी भाषा काही लादणार नाही. आता असं नाही की आम्ही हिंदी शिकलो. मी काल पण सांगितलं की हिंदी प्रचार सभा, मुंबई हिंदी प्रचार सभा, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, वेगवेगळ्या अशा प्रचार सभा ह्या 1946-47च्या दरम्यान सुरू झाल्या. त्यावेळेला महात्मा गांधी किंवा इतर जे नेते होते काँग्रेसचे त्यांनी सुरू केले की हिंदीचा प्रसार करावा. आमच्या मुंबईमध्ये मुंबई त्यावेळची मुंबई हिंदी सभा, आता मुंबई हिंदी सभा ती निर्माण झाली. आणि प्रत्येक म्युनिसिपल शाळेमध्ये सुद्धा शनिवार रविवारी विशेष फक्त रविवारी ज्यावेळेस सुट्टी असेल त्या दिवशी ते क्लास घ्यायचे आणि ज्यांना हिंदी शिकायचे ते जायचे. मी पण म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो माझगावच्या, तिथे हिंदी शिकवायचे रविवारी. मी पण तिथे जाऊन शिकलो, त्या हिंदीच्या परीक्षासुद्धा पास झालो. आजचा प्रचार सभा जी आहे मुंबई हिंदी प्रचार सभा तिचा मी प्रमुख आहे, म्हणजे कुलपती आहे. हिंदीचा प्रचार अशा रीतीनं झाला
पण सगळ्यात जास्त प्रचार जर झाला असेल तर तो हिंदी सिनेमामुळे, बॉलिवूडमुळे झाला. कारण दक्षिणेमध्ये सुद्धा ज्या वेळा सुरुवातीला कदाचित अमिताभ बच्चन वगैरे यांचे पिक्चर अडवले गेले, पण आता तर होत नाही. त्यांचे जे आहेत दक्षिणातले पिक्चर त्याचं हिंदीमध्ये डबिंग होतं आहे. इथले पिक्चर असतील, सिनेमा असतील ते तिकडे हिंदीमध्ये दाखवले जातात. हिंदी थोडंफार आता सगळ्यांनाच कळायला लागलं. आणि महाराष्ट्रात तर असं आहे, आता एक दुसरी एक गोष्ट त्याला सांगलीला गेलं तर त्या बाजूला तिकडे कर्नाटक वगैरे लागलेलं आहे. त्या बॉर्डरला जे आहे मराठी पण बोलतात आणि आपले इकडचे लोक कन्नडी पण बोलतात. तर सोलापूरकडे गेले तर ते तिथे आंध्र लागले, तर तिकडे सुद्धा दोन्ही भाषा बोलणारे लोक आहेत. नागपूर आणि त्या भागात गेले तर हिंदी भाषिक आपल्याला जास्त आपल्याकडे बोलणारे खूप दिसतात आता. आणि या सापत्राच्या इकडे आपल्या भागात गेले तर गुजराती बोलणारे पण सापड. माझं असं म्हणणं आहे की ह्या भाषा अशा रीतीने ज्या आपोआप शिकल्या जात आहेत, ज्यांना खास शिकायचं त्यांनी ते शिकावं. पण मराठी ही आमची मातृभाषा, राज्यभाषा, या मातेची भाषा आहे. आणि ती मग फडणवीसांपासून तर ठाकरेपर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या भाषेचा अपमान करायचा नाही, ही भाषा शिकलीच पाहिजे. आणि त्याबरोबर ते त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं किंवा काय, त्यांना असं वाटतं की इंग्रजीसुद्धा आम्हाला आलं पाहिजे. 5वी पासून हिंदी आहेच ना. आणि बाकीचे सगळे आमची मुलं जे आहेत ते टीव्हीवर किंवा ह्या याच्यावर हिंदी आपोआप शिकत आहेत. रोज काहीतरी बघत असतात, त्याच्यावर सगळं हिंदीतच असते. तर मला असं वाटतं की निव्वळ जर भाषा आम्ही जर शिकत राहिलो तर सायन्स, मॅथ्स यांच्याकडे आमचं दुर्लक्ष होईल. आणि मग कोणाला जर इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, IT तज्ज्ञ बनायचं आहे, इतर काही बनायचं असेल तर त्यांचा वेळ आणि कदाचित बुद्धी की नुसती भाषांमध्ये जे आहे अटकून पडता कामा नये. तर शैक्षणिक भाषा ज्या आहेत, उच्च शैक्षणिक भाषा, त्यासुद्धा त्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. आता मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून की जर्मनीला 5 लाख मुलं पाहिजे ज्यांना त्यांच्याकडे कौशल्य आहे. सुतार कामाचं आहे, लोहार कामाचं असेल, वायरिंगचं असेल किंवा पुला वगैरे याच्यावर काम करणारे, मिशनवर काम करणारे लोक, हे जे सगळे असतील. आता ते तिकडे गेल्यावर त्यांना जर्मनी शिकावं लागलं थोडीफार. आणि त्या प्रकारे जे आहे त्यासाठी जे आहे सरकार प्रयत्नाला लागले सुद्धा आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण द्यायला 10,000 रुपये महिना घ्या, आपण शिका आणि मग आपोआप सगळं मोठ्या पगारावर नोकऱ्या मिळत आहेत. मला वाटतं जग जसं चाललेलं आहे आपली मातृभाषा कायम ठेवून त्या पद्धतीनं हळूहळू पुढे जायला पाहिजे. महाराष्ट्राची अशी भूमिका आहे की सक्ती जो शब्द वापरतोय सरकार, सक्ती न वापरता शिकण्यासाठी हरकत नाही, पण हिंदीची सक्ती का महाराष्ट्रामध्ये? सक्ती नको, ऐच्छिक ठेवा ना तुम्ही. ऐच्छिक जर्मनी ठेवा, इंग्रजी ठेवा, कन्नड ठेवा, काय वाटेल ते ठेवा. त्यांना काय शिकायचं ते शिकते, आमचं काय म्हणणं आहे. मराठी मस्ट. आणि शैक्षणिक भाषा आपण प्रयत्न आहेत आपले की मातृभाषामध्ये ह्या जे आहेत विज्ञान शिकवलं जावं, मेडिकल शिकवलं, ते अजून ते थोडंसं दूर आहे ना. तोपर्यंत काय करायचं, इंग्रजी शिकावी लागेल. ह्या 2 भाषांमधलं वाद सुरू असताना संस्कृत भाषा ही शिक्षणासाठी कंपल्सरी करावी अशी पण मागणी होत आहे. हां, तर संस्कृत भाषा पण ज्यांना संस्कृत भाषा शिकायची त्यांनी शिकलं पाहिजे. ज्यांना मंदिरांमध्ये वगैरे किंवा पूजा पाठ वगैरे जे आहे काय, हा सुद्धा एक व्यवसाय आहे ना काही लोकांचा. तर त्यांना ते शिकायचं असेल तर त्यांना शिकायला त्या संस्कृत पाठशाला आहेत पण त्यांना शिकायचं. कारण मी काही पुण्यामधील जे आहेत ते गैसाज गुरुजी का काय त्यांच्या संस्कृत काय वेद पाठशाळेला भेट दिली, ज्यांना शिकायचं जातात ना, शिकतात तिथे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई म्हणजे आहे. जिल्ह्यामध्ये भीषण टंचाई आहे पाण्याची. प्रचंड पाण्याची टंचाई जाणवते. महाराष्ट्रात सुद्धा असावी असं मला वाटतं. त्याचं कारण सरळ आहे, ज्या पद्धतीनं उन्हाचा तडाखा वाढलेला आहे त्यामुळे अर्थातच पाण्याचं कन्झम्पशन मानसिक म्हणजे लोकंसुद्धा करत आहेत आणि तलावांनी इतर ठिकाणी असलेलं पाणी जे आहे त्याचं बाष्पीभवनसुद्धा होतं आहे. पण त्याच वेळेला जे आहे अनेक जे आमचे जे आहेत शेतकरी आहेत
मी त्यांना विरोध करत नाही, परंतु आपल्याकडे किती पाणी आहे हे पाहून पिकाची लागवड करायला पाहिजे. आणि मग प्यायला पाणी हे प्रथम हे ठरलेलं आहे आपलं, त्याच्यावर तडजोड नाही, बाकी सगळं नंतर. प्यायला पाणी देऊन लोकांना वाचवा हा महत्त्वाचा मुद्दा. मी एवढ्याला सुद्धा आमच्या सहभागी भेटून घेते आणि म्हटलं असं आहे, पाण्याचा दुरुपयोग जिथे जिथे चालू आहे ते ताबडतोब थांबवा. पाण्याचे साठे आमचे जिथे आहेत तिथे अनेक लोकांनी आपल्या विहिरी करून ठेवलेल्या आहेत आणि मग तिथून जे आहे वाटेल तेवढं जे पाण्याचा उपसा चालू आहे शेतीसाठी. आता बंदी आहे, पाण्याच्या साठ्यापासून किती अंतरावर ती विहीर असली पाहिजे. आता त्याची काय बंधनं पाळत नाहीत. काही काही आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा ते पाणी उचलत आहेत, शेतीला घेऊन जात आहेत. तर अशा वेळेला प्यायच्या पाण्याचं करायचं का? 3 दिवसांनी पाणी येत होतं तर ते येवल्यामध्ये आता 4 दिवसांनी यायला लागलं. आणि तो 38 गाव पाणी पुरवठा, तो आता 65 गावांना पाणी पुरवठा, तिथे सुद्धा ही अडचणी यायला लागली. तर ह्या अशा वेळेला जे आहेत काही पाणी पुरवठा किंवा प्यायच्या पाण्याचे प्रश्न हे मंत्रालय पातळीवर सुद्धा आहेत. आमचा सुद्धा एक प्रश्न जो आहे, जो पिण्याच्या पाण्यासाठीचा, आम्ही 2 वर्ष मी झगडतो येवल्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी, तो मंत्रालयामध्ये शेवटच्या स्तरावर आहे. पण त्याला अजूनही जे आहे ते जे काय हाय पॉवर कमिटी जे आहे त्यांची काय अजून परवानगी, मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की ताबडतोब करावे म्हणून, एकनाथराव शिंदेने पण लिहिलं ताबडतोब करावं म्हणून, पण अजून ते मिळत नाही. ठीक आहे, प्रयत्न करू आम्ही. जलजीवन मिशन अंतर्गत जी कामं, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची कामं जी होणं अपेक्षित होतं ती कामं खूप संथगतीने होत आहे. कशामुळे? जलजीवन मिशन अंतर्गत केंद्राची जर योजना होती जलजीवन मिशन, तर अनेक गावांमध्ये नळ लागलेले आहेत लोकांच्या घरापर्यंत, पण पाणी पोहोचत नाही. पूर्वी असा एक विनोद असायचा, तुम्ही नल मांगा था ना, हमने नल दिया, तुम्ही कहाँ पाणी मांगा था भाई. अरे नळून काय करता, पाणी पाहिजे. आता काही काही वेळेला जे आहे घाईघाईमध्ये किंवा काही चुकीनं पाण्याचे स्रोत कुठे आहे ते न पाहत, आमच्या इथं पण झालं एका ठिकाणी, पाण्याचा स्रोत कुठे आहे, पाईपलाईन टाकून मोकळे झाले आणि पाणीच नाही तिकडं. तर आता तिथले इंजिनियर जे आहेत ज्यांनी हे केलं असेल त्यांना हे जबाबदार धरलं पाहिजे ना. तिथं मंत्री काय करू शकतो? सेक्रेटरी मंत्री जे आहेत ते पॉलिसी बनवतील, सेक्रेटरी तिथे जाऊन सांगतील की बाबा पैसे घ्या, मग करा. तर मग खाली जे काम करणारे जे इंजिनियर्स असतील आणि इंजिनियर्स बरोबरच तिथले जे ग्रामसेवक असतील, तिथले जे समाजसेवक असतील, त्यांनी लक्षात दिलं पाहिजे ना, अरे पाईपलाईन इकडे नका टाकू, इकडे टाका, पाणी स्रोत इकडे आहे. त्यावेळेस सगळं गप्पा बसत आपल्याला, सगळं झाल्यावर हो पाणी कुठे आहे असं कसं चालेल. इंजिनियरसुद्धा बाहेरून आलेला असतो, त्याला मार्गदर्शन तिथल्या लोकांनी सुद्धा करणं आवश्यक आहे. मालेगाव आणि त्या पाठोपाठ आपल्या येवला तालुक्यात सर्वाधिक टँकर सध्या चालू आहे. आता काय पद्धती अजून टँकरची मागणी वाढणार आहे का मतदारसंघामध्ये? मला माझ्या फक्त येवल्याबद्दल, ते पण अजून माझा जो 46 गावं आहेत त्या निफाड तालुक्यातली त्याची माहिती मी आता नंतर घेतो आहे. परंतु फक्त येवल्यामध्ये 29 टँकर सुरू आहेत आणि 51 गावं आणि काहीतरी 30-40 वाडी असतात त्याच्यावर आहे. परंतु पाणी आणायचं कुठून? शेवटी तिथूनच ना, जे शहराचं पाणी जे आहे प्यायचं तिथूनच पाणी घ्यायचं आहे. म्हणजे शहराच्या पाण्यावर आजूबाजूच्या किंवा त्या जे खेड्यांसाठी जे आपण तो पाणी पुरवठा योजना, अशा काही ठिकाणी जे आहे अवैधरित्या जो पाणी उपसा सुरू आहे बाजूला गेली का, त्याच्यामुळे पाणी कमी होते. अधिक आता या प्यायच्या पाण्यासाठी सुद्धा गावामध्ये पाणी न्यावं लागणार, शहराच्या पाण्यावर थोडासा परिणाम होणार काय. पण मी सांगितलं प्यायचं पाणी शहरातलं काय गावचं काय त्यांना सगळ्यांना संधी दिली पाहिजे, पाणी पुरवलं पाहिजे. पण शेतीवाडीकडे थोडंसं पाणी कमी पडलं झालं तर काय हरकत नाही. आणि म्हणून मी सांगितलं इलेक्ट्रिकच्या ज्या त्यांचे असतील कनेक्शन वगैरे ते काही दिवसाकरता स्थगित ठेवा येऊ लागून. आता बाकीच्याने जे आमदार आहेत प्रत्येक ठिकाणी
त्यांनी आपापल्या मतदारसंघाची काळजी घेऊन ते पाण्याचे साठे असं पाणी शेवटी जेवढं पाणी आहे तेवढंच तुम्हाला ते देणार. तर आमदारांनी सगळ्यांना बरोबर घेऊन आणि त्याला जे असतील काय तुमचे प्रांत व्हिडिओ जे काय असेल सरकारी